हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आत्ताची जी मोठी बातमी आहे, प्राध्यापक भरती निकषात बदल, नवा जी.आर. राज्यपाल कार्यालयाकडून मंजुरीसाठी सादर. बघा, काही विषयांना तर उमेदवारच मिळणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल अशा अनेक बाबी कुलगुरू व उच्च शिक्षण विभागातील अधिकारी यांनी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी 75-25 या सूत्राऐवजी आता नवीन बदल म्हणजे पुन्हा 50-50 हे सूत्र अंमलबजावणीसाठी पाठवण्यात आलेलं आहे. काय ती बातमी आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर सेटनेट परीक्षा असतील, त्यानंतर MPSC अंतर्गत जी प्राध्यापक भरती असेल त्या संदर्भात देखील अचूक आणि योग्य मार्गदर्शन यासाठी आजच ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करा. बघा, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन प्राध्यापक भरतीच्या निकषामध्ये जो निकष ठेवले होते बदल करणारा अध्यादेश जी.आर. 6 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केला. मात्र त्यातील निकषामुळे अनेक उच्च शिक्षित उमेदवार भरतीसाठी अर्ज करण्यास पात्रच ठरणार नाहीत. यामुळे हा अध्यादेश मागे घ्यावा अशी मागणी सर्व क्षेत्रातून करण्यात येत होती. तसेच प्रसारमाध्यमामध्ये सुद्धा यावर मोठ्या प्रमाणावर टीकात्मक लेख आले. या सर्व बाबींची दखल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गांभीर्याने घेतली. त्याचप्रमाणे याबाबत राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी या संदर्भात संवाद साधून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजीच्या अध्यादेशात बदल करण्याचे निश्चित करून त्यात आवश्यक बदल करण्याचे आदेश दिले. आता राज्यपाल कार्यालयाकडे प्राध्यापक भरतीच्या निकषात बदल केलेला नवीन अध्यादेश मान्यतेसाठी राज्यपाल कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे, असे उच्च शिक्षण विभागातील विशेष सूत्रांनी सांगितलेलं आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी कोणते निकष असावेत, तसेच प्राध्यापक भरतींना करताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा याबाबत राज्य शासनानं 6 ऑक्टोबर 2025 रोजी अध्यादेश प्रसिद्ध केला होता. परंतु या अध्यादेशातील निकष अत्यंत वादग्रस्त असल्याने त्यास विरोध झाला होता. सेटनेट उत्तीर्ण विद्यार्थ्यावर किंवा उमेदवारावर या अध्यादेशामुळे मोठा अन्याय होणार होता. तसेच परराज्यातील उमेदवार या भरतीसाठी अधिक प्रमाणात पात्र ठरली असती. या उलट महाराष्ट्रातील विद्यापीठामधील उमेदवार भरतीपासून दूर राहिली असती. त्याचप्रमाणे काही निकषांना तर उमेदवारच मिळणार नाहीत, म्हणजे काही विषयांना तर उमेदवारच मिळणार नव्हते, कारण एवढी पात्रता किंवा निकष कठोर होते. अशी परिस्थिती निर्माण होईल अशा अनेक बाबी कुलगुरू व उच्च शिक्षण विभागातील अधिकारी यांनी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यामुळे प्राध्यापक भरतीसाठी 75-25 या सूत्राऐवजी आता पुन्हा 50-50 हे सूत्र अवलंबलं जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील विद्यापीठामधील सुमारे 600 प्राध्यापक पदे भरण्याची प्रक्रिया आता सध्याला सुरू आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शासकीय विद्यापीठामध्ये, म्हणजे पुणे विद्यापीठ असेल, मुंबई युनिव्हर्सिटी असेल, त्यानंतर संभाजीनगर, त्यानंतर नांदेड विद्यापीठ, अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. मात्र बदललेल्या निकषामुळे विद्यापीठाकडे अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठी घट झाली असल्याची माहिती एका विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. परिणामी एकूण परिस्थिती लक्षात घेऊन पुन्हा प्राध्यापक भरतीच्या निकषात बदल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. केवळ सेटनेट उत्तीर्ण असणारे उमेदवार विद्यापीठातील पद भरतीसाठी पात्रच ठरत नव्हते, परंतु नव्या निकषामुळे त्यांना संधी मिळणार आहे असे सूत्रांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं सेटनेट उत्तीर्ण जे विद्यार्थी होते त्यांना निश्चितच एक आशाचा किरण या प्राध्यापक भरतीच्या नवीन निकषानुसार मिळणार आहे. त्यामुळे परत एकदा त्यांना अर्ज करण्यासाठी देखील संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळं अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या प्राध्यापक भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.